शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांनी ओळख करून देतो. ते आमचे राजस्थानी ब्राह्मण समाज समितीचे अध्यक्ष अशोकजी उपाध्ये, आमचे बालाप्रसादजी माजी अध्यक्ष आहेत राजस्थानी ब्राह्मण समाज समिती. काय नाव? अशोकजी गोर. नाव परत सांग, नाव जरा मोठे सांग. बालाप्रसाद ओझा माजी अध्यक्ष. अशोकजी जोशी सचिव, श्याम कुरबुरे भारत विकास ब्राह्मण समाज संस्था आणि भारत विकास संगम सोलापूर यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे. हल्ली डोळ्यांची फार प्रॉब्लेम आहे. डोळे मोतीबिंदूमध्ये ऑपरेशनसाठी फार खर्च येतो. ते गरीब दीनदुखी दुबळ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा लोकांच्यासाठी राजस्थानी ब्राह्मण समाज संस्था यांनी एक उपक्रम चालू केलेला आहे की त्याच्यामध्ये त्याची डोळे तपासून साधू वासवानी मिशन बुद्ध राणी हॉस्पिटल पुणे कोरेगाव या हॉस्पिटलमध्ये त्यांना डोळे तपासून ज्यांना मोतीबिंदू आहे अशा लोकांना ते मोफत ऑपरेशन करणार आहे. एक दिवस तिथं डॉक्टर ठेवून म्हणजे जाण्यानंतर खर्च तेच देणार आहे, ऑपरेशन तेच करणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आव्हान करायचं आहे की जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा. तुम्हा लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही प्रत्येक पत्रकारांना 2-2 व्यक्ती आणि 50 व्यक्ती होतात. आणि मला आमची कळकळून हात जोडून विनंती आहे त्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. हा कार्यक्रम येत्या 30 तारखेला गायत्री भवन ही राजस्थानी ब्राह्मण समाज संस्था गायत्री भवन येथे सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर गोडके यांनी आतापर्यंत 7,000 लोकांचे डोळे तपासून त्यांना ऑपरेशनसाठी त्यांना प्रवृत्त केलं आणि सगळ्यांचे रिपोर्ट सगळे चांगले 101% तर मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो 1-2 शब्द माहिती द्यावी. गायत्री माता की जय. राजस्थानी ब्राह्मण समाज संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आजपर्यंत काम करत आलेलं आहे. 1956 पासून समाजाने गरीब वर्ग आणि सामाजिक काम करणाऱ्यांना अध्यक्षही निवड केलेली आहे. आतापर्यंत 9 अध्यक्ष झालेले आहेत. त्यात अध्यक्ष झालेले आहेत 1956ला. त्याच्यानंतर पारसमल जयरामजी जोशी, बालाप्रसादजी शिवकनजी शिवाळ, बन्सीलालजी सुरणकनजी दायमा, बद्रीनारायणजी रामकनजी खंडेलवाल, वारंकराच्या जे काही दुर्बल घटक आहेत यांनी ऑपरेशनचा खर्च करू शकत नाही अशा लोकांना आम्ही तेथे बोलवून त्यांचं मुफ्तमध्ये ऑपरेशन वगैरे करून त्यांना दृष्टी देण्याचं काम ही संस्था करत आहे. आणि त्याचा लाभ मिळावा हीच आम्ही सगळ्यांना पत्रकारांना वगैरे सगळ्यांना विनंती आहे. आपण जास्तीत जास्त फ्लॅश करून बातमी जास्तीत लोक यावे आणि त्याचा लाभ मिळावा ही विनंती.